लहानपणी ह्या भाजीची मम्मीच्या हातची चव अजूनही आठवते. मम्मी मस्त चपाती, ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीचा ह्या भाजीमध्ये काला बनवून स्वतःच्या हाताने मला खाऊ घालायची. मी किती मोठी होईपर्यंत मम्मी स्वतःच्या हाताने हा काला मला खाऊ घालायची. का की ही भाजी खूप पौष्टिक असते आणि ही तुझ्या पोटात जाणं आवश्यक आहे. तर मला आजही ती चव जशीच्या तशी आठवते आणि लग्नानंतर मला वाटायचं की मला कधी येईल का मम्मीच्या हातासारखी भाजी बनवता. तर मीही मग प्रयत्न केला आणि जमली ना तशीच भाजी बनवायला. मग प्रत्येक वेळी मम्मीला काही ना काही चुका झाल्यावर विचारायचं की तुझ्यासारखी नव्हती झाली भाजी, काय चुकलं असेल माझं. मग मम्मीने माझ्या चुका करेक्ट करून मला व्यवस्थित सगळं सांगायचं आणि खरंच ना जमली अगदी मम्मीच्या हाताची चव. नमस्ते, मी डॉक्टर शीतल. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जहागीरदार्स किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे शेपू, पालक आणि आंबट चुका ह्याची मिक्स भाजी. म्हणजे ही हटवून केलेली भाजी असते. त्यासाठी शेपू, पालक आणि आंबट चुका मी स्वच्छ धुवून एका पातेल्यामध्ये ॲड केला आणि मी 4 तासांसाठी काही शेंगदाणे आणि चणा डाळ भिजत ठेवली होती. गरम पाण्यामध्ये मी चणा डाळ भिजवली होती, ती देखील ह्यामध्ये ॲड केली. भिजवलेले शेंगदाणे ॲड केलेत आणि पातेल्यामध्ये जागा पुरली नाही म्हणून मी दुसऱ्या पातेल्यामध्ये आंबट चुका बॉईल करण्यासाठी ठेवला होता. आणि गरम पाण्यामध्ये टाकताच आंबट चुक्याचा कलर बदललेला असतो. आणि बघा एक गरम पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिट्समध्ये भाजी छान शिजते. सोबतच चणा डाळ आणि शेंगदाणेसुद्धा मस्त शिजतात. नंतर मी सगळ्या भाज्या बाजूला काढल्या आणि डाळ आणि शेंगदाणे देखील बाजूला केलेत आणि भाज्या छान थंड होऊ दिल्या. आणि भाजी शिजवलेलं पाणी मात्र मी फेकून देत नाही बरं. मग मी हे पाणी भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी वापरते. त्यानंतर मी 2 टेबलस्पून एवढं बेसन आणि 2 टेबलस्पून बाजरीचं पीठ, अगदी थोडंसं मीठ ॲड केलं आणि पाणी टाकून मस्त एक स्लरी बनवून घेतली. सगळं काही अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तुम्ही भाजी बनवताना पीठ असंच भाजीमध्ये सोडलं तरीसुद्धा चालू शकतं, पण पिठाच्या भाजीमध्ये गाठी बनायला नकोत, त्यासाठी मी अगोदरच पाण्यामध्ये पीठ मिक्स करून स्लरी बनवून घेतली. नंतर एका पातेल्यामध्ये 1 चमचा एवढं मी तेल घेतलं आणि हिरव्या भाजीला आम्ही फक्त जिरे टाकतो, मोहरी आम्ही हिरव्या भाजीसाठी वापरत नाही. मग 1 चमचा एवढे मी जिरे फ्राय करून घेतलेत. नंतर हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट ॲड केली, ती देखील व्यवस्थित फ्राय करून घेतली आणि मसाला सगळा जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलं. भाज्या सगळ्या थंड झाल्यानंतर मी मिक्सरला अगदी फाईन त्या बारीक करून घेतल्यात, पेस्ट बनवून घेतली आणि नंतर हिरवी मिरची, लसूण फ्राय झाल्यानंतर ह्या भाज्यांची पेस्ट मी ह्यामध्ये ॲड केली. तुम्ही भाज्या कट करूनही शिजवू शकता आणि मग त्याला चमच्याने व्यवस्थित हटवून घेऊ शकतात, पण माझ्याकडून ते व्यवस्थित जमत नाही म्हणून मी मिक्सरलाच पेस्ट बनवून घेते. सगळं काही मिक्स केल्यानंतर आपण जी पिठाची स्लरी बनवून ठेवली होती बेसन आणि बाजरीच्या पिठाची, ती ॲड केली. नंतर शिजवून घेतलेले शेंगदाणे आणि चणा डाळ देखील ॲड केली. चवीपुरतं मीठ ॲड केलं. सगळं काही मिक्स करून घेतलं आणि आपण जे भाज्या शिजवलेलं पाणी जपून ठेवलं होतं, बाजूला काढून ठेवलं होतं, ते आता भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी वापरायचं. आणि इथे ही भाजी अति पातळही नको आणि खूप जास्त घट्टही नको, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. मग मी हवं तेवढं हे पाणी ह्यामध्ये ॲड केलं आणि झाकण ठेवून भाज्या जरा निवांत शिजू दिल्या. आणि त्यानंतर एक 10 मिनिट्समध्ये हे सगळं मस्त शिजतं. चणा डाळसुद्धा अगदी व्यवस्थित शिजते, शेंगदाणेही छान शिजतात आणि प्रत्येक बाईटमध्ये चणा डाळ आणि शेंगदाणे येतात ना, तेव्हा ही टेस्ट एकदम मस्त लागते. मम्मीच्या हाताची ती चव मला अजूनही आठवते. मम्मीच्या हातची ही भाजी मला खूप जास्त आवडते. नंतर आपली भाजी उकळून रेडी झाली की मी तिच्यासाठी एक तडका बनवणार होते. त्यासाठी पुन्हा 1 चमचा एवढं तेल घेतलं. त्यानंतर भरपूर असा कट केलेला लसूण यामध्ये ॲड केला.
तडक्याच्या ज्या वाळलेल्या लाल मिरच्या असतात त्या ॲड केल्या आणि 1 चमचा एवढं मी काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलं. सगळं काही छान फ्राय झाल्यानंतर ह्या आपल्या उकळलेल्या भाजीवर आपण तडका ॲड करणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही हे संपूर्ण तेल यामध्ये ॲड करू शकता, पण मला तेल जास्त नको असं वाटलं. त्यामुळे मग मी फक्त मिरची आणि लसूण आणि अगदी थोडंसं तेल ह्यामध्ये ॲड केलं. पण काय सांगू, भाजी एवढी भन्नाट बनते ना, की म्हणजे 2 दिवस ती चव अशी जिभेवर रेंगाळलेली असते. चला तर मग तुम्ही सर्वांनी देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. छान छान खा, मस्त व्यायाम करा, आनंदी आणि समाधानी राहा. थँक यू सो मच. बाय बाय.